सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय. नमस्कार. विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण पेट्रोकेमिकल प्रोडक्ट्स म्हणजेच पेट्रोलियमची उत्पादनं याविषयी चर्चा करणार आहोत. आपण पाहतो की शेती, बांधकाम, त्यानंतर वाहन उद्योग, औषध निर्मिती, पॅकेजिंग अशा असंख्य क्षेत्रामध्ये पेट्रोलियम उत्पादनांचा वापर केला जातो. ही पेट्रोलियम उत्पादनं म्हणजे नेमकी काय आहेत, याचा कसा आणि कुठे वापर होतो, याचे दुष्परिणाम काय आहेत, या संदर्भात आपण आजच्या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपण मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह लेखक, शास्त्रज्ञ पा देशपांडे यांना कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेलं आहे. देशपांडे सर, तुमचं कार्यक्रमामध्ये स्वागत. देशपांडे सर हे स्वतः लेखक आहे. पर्यावरण आणि विज्ञान विषयक अनेक विविध प्रकारचे लेख त्यांचे मासिकांमधून, वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध होत असतात आणि आज आपल्याला ते या विषयाची सगळी माहिती देणार आहेत. सर, पहिल्यांदा मला सांगा की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक ठिकाणी पेट्रोलियम प्रोडक्ट्सचा आपण वापर करतो. तर पेट्रोलियम प्रोडक्ट नेमकं काय म्हणतात, कशाला म्हणतात आणि काय असतं ते? पेट्रोकेमिकल्स म्हणजे जी पेट्रो रसायनं आहेत याच्यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे हा पेट्रोलियम उत्पादनामधून मिळणारा नॅफ्था नावाचा पदार्थ आहे. आणि हा पदार्थ हा पेट्रोलच्या जवळपास मिळणारा आहे. गंमत अशी आहे की आपण दुधाचा जर विचार केला तर दूध, त्याच्यापासून दही, ताक, लोणी, खवा या गोष्टी, आपण पनीर, चीज या गोष्टी अशा अनेक बनवतो. तसंच जे रॉ मटेरियल म्हणजे क्रूड ऑइल आहे, हे क्रूड ऑइल ज्या वेळेला भट्टीमध्ये गरम केलं जातं, तापवलं जातं, उकळवलं जातं, त्यावेळेला सगळ्यात खाली जो भाग मिळतो तो डांबर आहे. त्याच्यानंतर मग डिझेल आहे, मग केरोसिन आहे, नॅफ्था आहे, पेट्रोल आहे आणि सगळ्यात वरती LPG गॅस मिळतो. त्यामुळे ह्या नॅफ्था याला हायड्रोकार्बन रिच असं म्हणतात. आणि त्याच्यापासून अनेक रसायनं बनवली जातात आणि ही रसायनं आपल्या सगळ्या व्यवहारामध्ये आपल्याला वापरावी लागतात. पण भारतामध्ये नेमकं केव्हा सुरुवात झाली? कारण आज मोठ्या प्रमाणावर खूप मोठ्या रिफायनरीज भारतामध्ये दिसत आहेत. साधारणपणे 55च्या सुमाराला भारतामध्ये पहिल्यांदी 2 रिफायनरीज म्हणजे तेल शुद्धीकरण केंद्र आली. बरोबर. त्याच्यामध्ये त्यावेळेचं नाव स्टॅनव्हॅक असं होतं, ते पुढे एसो झालं आणि मग भारत सरकारने ते ताब्यामध्ये घेतल्यानंतर त्याचं हिंदुस्तान पेट्रोलियम झालं. तशीच दुसरी जी रिफायनरी होती ती बर्माशेल होती आणि त्याचं नंतर भारत सरकारने ताब्यात घेतल्यावर भारत पेट्रोलियम कंपनी असं झालं. या 2 कंपन्या मुंबईत आल्या. त्याच्यानंतर तिसरी कॅल्टेक्स नावाची कंपनी आली, ती कोचीनला होती. आणि त्याच्यानंतर भारत सरकारने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या नावाची संस्था सुरू केली आणि त्या रिफायनऱ्या आज भारतामध्ये अनेक ठिकाणी आहेत. पण सांगायची गोष्ट अशी की ह्या ज्या रिफायनरीज सुरू झाल्या, या रिफायनरीजच्या सुरुवातीला साधारणपणे 1960च्या सुमाराला भारत सरकारने एक 1 मॅन कमिशन नेमलं डॉक्टर GP काणे यांच्या अध्यक्षतेखाली की भारताला खरोखरी पेट्रोकेमिकल रिफायनरीची गरज आहे का. आणि त्यांनी 1 वर्षामध्ये याचा अहवाल सादर केला आणि सांगितलं की होय, भारताला अशा पेट्रोकेमिकल रिफायनरीची गरज आहे आणि 4 रिफायनरीज आपण सुरुवातीला काढाव्यात. आणि त्या एक पश्चिम भारतात, एक दक्षिण भारतात, उत्तर भारतात, आणखीन पूर्व भारतामध्ये. आणि त्याप्रमाणे पश्चिम भारतातली रिफायनरी ही मुंबईला ठाणे बेलापूर रस्त्याला सुरू झाली.
पूर्व भारतातली हल्दियाला झाली, सदर्न पेट्रोकेमिकल दक्षिणेकडची झाली. ह्या पद्धतीने 4 रिफायनरीज या साधारणपणे 70 सालापर्यंत सुरू झाल्या. ती त्याची सुरुवात आहे. आता या पेट्रोकेमिकल प्रोडक्ट जे आहेत त्याचा कच्चा माल म्हणजे क्रूड ऑइल किंवा क्रूड ऑइलवरून जो नॅफ्था तयार होतो, तर तो आपण आयात करतो का? कुठून तो मिळतो आपल्याला? नाही, एकूणच आपण क्रूड ऑइल आयात करतो. आणि आज असं बघितलं तर जवळजवळ 81% क्रूड ऑइल हे आपण इतर देशांकडनं विकत आणतो. मुख्यतः आपले मध्यपूर्वेतले देश याच्यामध्ये आहेत. आणखीन हे क्रूड ऑइल एकदा आपण जहाजाने आणतो. मुंबईच्या जवळ पीर पाऊ नावाचं एक छोटंसं असं बंदर आहे, पिरपाव. हां, त्या पीर पावला ते उतरून घेतलं जातं आणि तिथून ह्या ज्या 2 रिफायनरीज आहेत, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम, सरकारी मालकीच्या त्या ठिकाणी ते पंपानी जातं. आणि त्याच्यानंतर त्या 2 रिफायनरीमध्ये मगाशी मी सांगितले ती सगळी उत्पादनं बनतात, डांबरापासून LPG पर्यंत. आता त्याच्यामध्ये मध्ये मिळणारा जो नॅफ्था नावाचा पदार्थ आहे हा स्पिरिटसारखा आहे. म्हणजे तुम्ही तळहातावरती जो घेतला आणि त्याचे 2 थेंब टाकले तर तुमचा तळहात तुम्हाला गार झालेला दिसतो आणि हा पदार्थ हा त्याची वाफ होते आणि तो हवेमध्ये उडून जातो. तेव्हा हा नॅफ्था पदार्थ हा पाईपलाईनीने ज्या ठिकाणी तुम्हाला पोहोचवायचा आहे, मुंबईमध्ये पूर्वी ठाणा बेलापूरला नोसील नावाची कंपनी होती, ती दुर्दैवाने बंद पडली. परंतु ह्या कंपनीमध्ये तो अंडरग्राऊंड पाईपलाईनने यायचा. अंडरग्राऊंड पाईपलाईन ह्यासुद्धा चांगल्या 26 किलोमीटर लांबीच्या अशा होत्या. आणि तिथून त्या ठाणे बेलापूरला आल्यानंतर एका भट्टीमध्ये 500 ते 700 डिग्री तापमानाला उकळवल्या जायच्या. आणि त्याच्यामधून मग 2 वायू निर्माण व्हायचे. एकाचं नाव इथेन आणि दुसऱ्याचं नाव प्रॉपेन. आणि त्याच्यापासून इथिलीन आणि प्रॉपिलिन हे 2 द्रव स्वरूपामधले असे रसायन आपल्याला मिळायची. आणि त्याच्यापासून मग बेन्झिन, ज्याचा उपयोग औषधासाठी आणि औद्योगिक उत्पादनांसाठी सुद्धा होतो. दुसरा जो होता त्याचं नाव ब्युटाडाईन. हा ब्युटाडाईन हा वातावरणाच्या तापमानामध्ये तो उडून जातो, परत वायुरूपामध्ये जातो आणि दाबाखाली ठेवला तर तो द्रवरूपात असतो. हा ब्युटाडाईन हा उत्तर प्रदेशामध्ये बरेलीला एक कंपनी होती, अजूनही आहे ती. तर त्या कंपनीमध्ये हा प्रॉडक्ट पाठवून त्याच्यापासून सिंथेटिक रबर म्हणजे नायलॉन टायर्स, आज जे हेवी ड्युटी ट्रक्स असतात की ज्याच्यामधून 20 टनाचा 25 टनाचा माल जातो, त्याचे टायर्ससुद्धा तितके भक्कम असावे लागतात. त्याला नायलॉन टायर्स असं म्हणतात. ते नायलॉन टायर्स या ब्युटाडाईनपासून बनवले जातात. हा एक प्रॉडक्ट झाला. दुसरा प्रॉडक्ट असा आहे की अल्कोहोल्स बनवली जातात. ही इंडस्ट्रियल अल्कोहोल्स आहेत, ही पोर्टेबल अल्कोहोल्स नाही. तेव्हा ह्याच्यामध्ये इथिलीन हेक्झॉनॉल अल्कोहोल आहे, नॉर्मल ब्युटाडाईन आहे, आयसोब्युटेनिल अल्कोहोल आहे, अशा प्रकारची ही अल्कोहोल्स आहेत. त्याच्याशिवाय दुसरं इथिलीनपासून, ही प्रॉपिलिनपासून बनतात. इथिलीनपासून इथिलीन ऑक्साईड नावाचा पदार्थ बनतो. मोनो इथिलीन ग्लायकोल नावाचा पदार्थ बनतो. डाय इथिलीन ग्लायकोल, पॉलिइथिलीन ग्लायकोल्स हे बनतात. याच्यापासून कॉस्मेटिक्स बनवतात. शिवाय पेट्रोलमध्ये थोडंसं घालून थंड प्रदेशामध्ये गाडी चालवत असताना पेट्रोल हे घट्ट होऊ नये, त्याचा बर्फ होऊ नये, त्याच्यासाठी पुन्हा आपल्याला तो लिक्विड स्टेजमध्ये ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय तुमच्या कॉस्मेटिक्समध्ये पोमेड आहे किंवा स्नो आहे, हे तुम्हाला घट्ट असावे लागतात. याचा द्रवरूपामध्ये असून चालत नाही. म्हणजे दोन्ही बाजूने हेच प्रॉडक्ट वेगळ्या वेगळ्या पद्धतीने उपयोगामध्ये आणता येतात. अच्छा, म्हणजे ते एका नॅफ्थाचे हे वेगवेगळे रूपं आहेत सगळे. होय. आता आणि अनेक रासायनिक घटक त्याच्यातून तयार केले जातात आणि त्याचा वेगवेगळ्या प्रोडक्ट्समध्ये वापर होतो. आता एक फार मोठा प्रॉडक्ट त्याचा सांगतो. इथिलीनमध्ये क्लोरीन मिसळून इथिलीन डायक्लोराईड किंवा डायक्लोरो इथिलीन हे बनवतात. त्याच्यापासून व्हिनाईल क्लोराईड तो एक प्रॉडक्ट बनवतात. आणि हा व्हिनाईल क्लोराईड हा पॉलिमराईज केला की त्याच्यापासून जो बनतो तो PVC पॉलिव्हिनाईल क्लोराईड, आणि तो आपल्या मोठ्या प्रमाणावर वापरला जातो परिचित असा प्रॉडक्ट आहे. आता असे हे ह्यापासून अनंत प्रॉडक्ट्स आहेत. म्हणजे आज हिशोब केला तर 250-300 प्रॉडक्ट्स पेट्रोकेमिकल्सपासून बनतात. विज्ञानम जनहिताय. आता मला एक सांगा की औषधामध्ये देखील याचा वापर होतो. होय होय. तर तो कसा केला जातो?
आता हे रॉ मटेरियलपासून मग पुढे औषधं अनेक प्रकारातून बनतात. जसं आपण वनस्पतीपासून बनवतो, खनिजांपासून बनवतो, तसं केमिकल्सपासून सुद्धा आपण औषधं बनवतो. ॲम्युनेशन, दारुगोळा हा सुद्धा ह्याच्यापासून बनतो. त्याच्याशिवाय तुम्हाला आश्चर्य वाटेल की मगाशी मी जे विधान केलं की नैसर्गिक उत्पादनं कमी पडल्यामुळे आपल्याला कृत्रिम गोष्टींपासून माल पुरवठा करावा लागला वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी. सुती कापड कमी पडलं, मग पुढे काय करायचं? मग त्याच्यापासून नायलॉन, टेट्रॉन, डेक्रॉन हे सगळे पदार्थ आणि टेरिलिन हाही त्याच्यामधून एकेकाळी खूप पॉप्युलर होतं. हो, 1965च्या सुमाराला टेरिलिन पूर्णपणे वापरलं जायचं. पण नंतर लक्षात आलं की मुंबईच्या हवापानामध्ये टेरिलिनचा उपयोग नाही, घाम अधिक येतो. आणि सुती कापडाला जसं तुम्ही बघितलं तर त्याच्या उभ्या आणि आडव्या धाग्यामध्ये सूक्ष्म अशी छिद्र दिसतात. तशी छिद्र टेरिलिनमध्ये नसतात आणि त्यामुळे घामाचा निचरा होत नाही, व्हेंटिलेशन होत नाही. हां, आणि त्यामुळे मग टेरिलिनमध्ये सूत मिसळून टेरी कॉटन हा पदार्थ आपण तयार केला. आणि आज आपण जे कपडे वापरतो हे टेरी कॉटनचे असतो आणि त्याला जवळजवळ इस्त्री लागत नाही. तुम्ही झटकल्यानंतर तो त्याच्या रिंकल फ्री वळ्या निघून जातात आणि तुम्हाला शर्ट तसाच्या तसा घालता येतो. एका परीने इस्त्रीवाल्यांवर आपण पाय आणलाय त्यांच्या पोटावर. पण औषधांमध्ये आणि सौंदर्य प्रसाधनामध्ये ज्याचा वापर होतो तर याचे साईड इफेक्ट काय असतात का? काही काही वेळा लोकांना त्या ॲलर्जी येते, रॅश येतो किंवा त्वचेचे विकार होतात किंवा औषधं घेतल्यावर त्याचे काही परिणाम जाणवतात, असं काही आहे? नाही, काय आहे की हे खरं म्हणजे डॉक्टरांचं काम आहे. तुम्हाला कोणत्या पदार्थाची ॲलर्जी आहे हे बघून डॉक्टर लोक देतात. किंवा एखादा औषध हे तीव्र असेल तर त्याची तीव्रता कमी करण्यासाठी आणखीन 1-2 गोळ्या डॉक्टर लोक बरोबर देत असतात. आणि दुसरी गोष्ट अशी की कुठलीही गोष्ट जास्त प्रमाणात घेतली तर त्याचा त्रास होतो. अति सर्वत्र वर्जयेत. आता पेट्रोकेमिकल प्रोडक्टचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा मोठ्या प्रमाणावर याचा वापर शेतीसाठी होतो, म्हणजे फर्टिलायझर्समध्ये आणि पेस्टिसाइड्स, जंतुनाशक आणि खतांसाठी. तर यामध्ये अनेक नेहमी वादग्रस्त मुद्दे चर्चिले जातात की याच्या वापरामुळे जमिनीचा पोत खराब होतो, त्याचा कस निघून जातो. त्याचप्रमाणे हे याचा वापर करून जे अन्नधान्य येतं ते देखील आरोग्याला अपायकारक असतं. तर या दृष्टीने काय सांगता येईल तुम्हाला? आता असं आहे की आमच्याकडची ज्वारी फार गोड होती, त्यामुळे आम्हाला भाकरी फार छान वाटायची. आता तशी वाटत नाही आहे. परत एकदा तोच मुद्दा आहे की सर्व गोष्टींचं जे कारण आहे ना ते कारण वाढती लोकसंख्या आहे. आणि वाढत्या लोकसंख्येला धान्य पुरवण्यासाठी आपल्याला बरेच उपाय योजावे लागले. तुम्हाला आठवत असेल तर पंडित नेहरूंनी त्यांच्या काळामध्ये लेटर्स टू चीफ मिनिस्टर्स अशी दर महिन्याला एक पत्र ते पाठवायचे. त्याचे खंड प्रसिद्ध आहेत, 6 खंड. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं की गव्हाचा तुटवडा आपल्याकडे असल्यामुळे पूर्ण गव्हाची पोळी तुम्ही करून घालू नका, त्याच्यामध्ये केळी मिसळा. म्हणजे मग पोळी थोडीशी गोडसर लागेल आणि कणिक कमी लागेल आणि केळ्याचं उत्पादन भरपूर होते जमिनीमध्ये. तेव्हा त्या दृष्टीने आपल्याला परदेशाहून PL-480 खाली 1958 साली स.का. पाटील ज्या वेळेला अन्नमंत्री होते तेव्हा आपण धान्य आयात करत होतो. मका, मिलो ह्या गोष्टी आपण सगळ्या खाल्लेल्या आहेत पूर्वी. लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना मग हा हरित क्रांतीचा भाग आला आणि मेक्सिकोमध्ये जास्त उत्पादन देणाऱ्या गव्हाच्या जाती आहेत. तेव्हा त्या दृष्टीने स्वामीनाथन आणि त्यावेळेचे अन्नमंत्री जे होते ते असे 2 जण गेले, ते त्यांनी आणलं आणि भारतात सगळीकडे त्यांनी पेरलं. त्याचं उत्पादन वाढलं. पण उत्पादन वाढण्यासाठी आणखीन काही गोष्टी लागतात, त्याच्यासाठी खतं लागतात. आणि ही खतं जी आहेत ही NPK, पोटॅश, नायट्रोजन, फॉस्फरस वगैरे वगैरे अशी जी आहेत ही बनवली जातात त्याच वेळेला. त्यामुळे फर्टिलायझरच्या कंपन्या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण कराव्या लागल्या, कारण शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी खतं पण घालायला पाहिजे. पण आता ह्याच्यामध्ये काय होतं की शेतकरी हा माणूस आहे, त्याला जास्त पैसे मिळवायचे असतात, उत्पादन वाढवायचे. मग थोडं खत जास्त घातलं तर आपल्याला जास्त पीक मिळेल आणि त्यामुळे खतं जास्त वाढायला लागले. आणि ह्याच्यामध्ये बघा की कीटकनाशक आहेत, जंतुनाशक आहेत, म्हणजे इन्सेक्टिसाईड आहे, फंगीसाईड आहे, पेस्टिसाईड आहे. हे असे सगळे जे गोष्टी आहेत
या गोष्टीची उत्पादने ह्या पेट्रोलियम प्रॉडक्टमधूनच होऊ लागली. आणि त्याच्यामधून होऊ लागली आणि ती वापरायला लागल्यानंतर काय झालं की शेतीमध्ये ती घातली, पण पाऊस आला की ती शेतीमध्ये घातलेली जी खतं ती पावसाच्या पाण्याबरोबर वाहत जाऊन जवळच्या तळ्यात, नदीत, सरोवरात, समुद्रात सगळीकडे जायला लागले आणि त्याचं प्रदूषण वाढलं. जमिनीचा पोत खराब झाला. तो आणखीन एका कारणाने होतो ज्याचा संबंध खरं म्हणजे पेट्रोकेमिकल्सशी नाही, परंतु ऊस उत्पादन करणाऱ्या लोकांचा एक असा समज आहे की ऊसाला पाणी जास्त लागते. जास्त लागते खरं, किती जास्त लागतं याची मात्रा ठरवायला पाहिजे, ती ठरवली नाही. खूप पाणी दिल्यामुळे ते पाणी जमिनीमध्ये खाली गेलं आणि जमिनीत खाली असणारे क्षार वरती आले आणि त्यामुळे जमिनी पांढऱ्या दिसू लागल्या, ज्याला मीठफुटी जमिनी म्हणतात. कोल्हापूरच्या जवळ अशा प्रकारच्या जमिनी आहेत आणि मग ह्या जमिनी उपजाऊ राहत नाहीत आणि परत उपजाऊ करण्यासाठी त्याला 5-5, 6-6 वर्ष लागतात. म्हणजे तोपर्यंत पीक तुमचं बुडालं. त्यामुळे खतं वापरताना सुद्धा तुम्ही ती व्यवस्थित मात्रेमध्ये वापरली पाहिजेत आणि आता गेल्या काही वर्षापूर्वीपासून सेंद्रिय खतांचा वापर करावा. म्हणजे शेण असेल किंवा शेतामध्ये जो काडी कचरा वगैरे आहे त्याच्यापासून बायोचार नावाचं खत बनवलं जातं, त्याचा वापर आपण केला पाहिजे. ह्या गोष्टींचा मोठ्या प्रमाणावर प्रचार सुरू आहे. पण दोन्हीचं असं मिक्स आपण हे जर घेतलं सेंद्रिय आणि असेंद्रिय तर त्याचा उपयोग दोन्ही बाजूनी होईल की जमीन खराब होणार नाही, उत्पादनही आपल्याला जास्त मिळेल. आता दुसरा आणखीन एक महत्त्वाचा प्रोडक्ट म्हणजे पॅकेजिंग. तर ह्या पॅकेजिंगसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिकचा वापर होतो आणि प्लॅस्टिक तर आज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. नो प्लॅस्टिक अशी अनेक वेळेला मोहीम राबवून देखील प्लॅस्टिकच्या पिशव्या काही संपत नाही आहेत. तर त्याचा पर्यावरणावर मोठा परिणाम होतो आहे प्लॅस्टिकचा वापर. पहिली गोष्ट अशी की प्लास्टिक आपल्या आयुष्यामधून आता काढून टाकणं अशक्य आहे. पूर्वी तुम्ही जर तुमच्या लहानपणी बघितलं असेल तर तुमच्याकडे पितळेची ताटं होती जेवणाची आणि त्याला आपण कलही लावून ती वापरायचो. बरोबर. तांब्याचं घंगाळं होतं आंघोळ करण्यासाठी. तेव्हा ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या, पत्र्याची बादली होती आंघोळीसाठी, या सगळ्या गोष्टी परत धातू कमी पडायला लागल्यामुळे मग त्या ठिकाणी आता प्लास्टिक आलं. आणि तुम्ही स्वयंपाकघरामध्ये डोकवा, प्रत्येक गोष्ट प्लास्टिकची आहे. चमचा असो, ताट असो, ताटली असो, कब्बशी असो, बादली असो, काही लक्षामध्ये घ्या, वायरची आवरणं आहोत असो, सगळ्या गोष्टी प्लास्टिक आल्या. त्यामुळे प्लास्टिक हे काढून टाकणं अवघड आहे. प्लास्टिकचा निचरा होत नाही. जसं कापड आपण होत नाही, हां, ते डिग्रेड होत नाही. 500-500 वर्ष लागतात ते डिग्रेड व्हायला. त्यामुळे त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात संपूर्ण जगामध्ये संशोधन चालू आहे की इंजिनिअरिंग ग्रेडचं प्लास्टिक आलं आहे, ते लवकर डिग्रेड होतं. तर त्या दृष्टीने सुद्धा आणखीन पुढच्या 10-20 वर्षामध्ये पूर्णपणे डिग्रेड होणारं प्लास्टिक आपल्याला मिळेल, या पद्धतीने काम सुरू आहे. परंतु म्हणजे प्लास्टिक काढून टाकणं ही गोष्ट अवघड आहे. आणि त्यामुळे प्लास्टिकचं पॅकेजिंग, थर्मोकोल किंवा प्लास्टिकच्या पिशव्या तुम्ही आत्ता म्हणालात, परंतु भारत सरकारने खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिकचा वापर कमी करावा असा प्रचार केला. आणि त्यामुळे ज्या पातळ पिशव्या आहेत, ज्या आपण भाजी आणायला गेल्यावरती 4 प्रकारच्या भाज्या घेतल्या तर एका पिशवीत तो भाजीवाला देत नाही, प्रत्येक भाजी वेगळ्या पिशवीत देतो. त्यामुळे भारत सरकारने आणि राज्य सरकारने असा प्रचार केला की प्लास्टिक कमी करा, आपली स्वतःची पिशवी बरोबर घेऊन जा, कापडी पिशवी. आणि दुकानामध्ये तुम्ही गेलात तर केमिस्टच्या दुकानामध्ये असेल किंवा आणखीन कुठल्या दुकानात आता ते कागदी पिशव्या वापरू लागले. हो, आता मोठ्या प्रमाणावर वापरायला लागले. मोठ्या प्रमाणावरती ते हळूहळू तोही प्रकार वाढत जाईल. जसं एकेकाळी स्मोकिंग हे सगळीकडे तुम्हाला दिसायचं, पण आता स्मोकिंग खूप कमी झालं. हो, म्हणजे तुम्हाला रेल्वे स्टेशनवर सुद्धा दंड होतो स्मोकिंग केलं तर, किंवा हॉटेलमध्ये गेलात तर परवानगी नाही आहे, सरकारी आस्थापनात परवानगी नाही आहे. तेव्हा प्रचार केल्यानंतर ह्या गोष्टी घडतात, त्याला वेळ द्यावा लागतो, कारण मानसिकता बदलणं ही गोष्ट सोपी नसते. विज्ञानम जनहिताय. एक आणखीन असा मुद्दा नेहमी चर्चेला जातो की ज्या ज्या ठिकाणी, ज्या शहरांमध्ये रिफायनरीज आहेत, तर त्याच्या अवतीभोवती या केमिकल प्रोडक्ट्सची जी संपूर्ण प्रक्रिया होते त्याचं मोठं प्रदूषण होतं आणि अतिशय लोकांना श्वसनाचे रोग जडलेले आहेत, काही ठिकाणी कॅन्सरही झालेला आहे. तर या संदर्भामध्ये काय खबरदारी घेता येईल?
खरंच अशा पद्धतीने अपाय होतो का? रिफायनरीच्या क्षेत्रामधून जो वायू उत्सर्जित होतो कुठल्याही कारखान्यामध्ये प्रायमसचा स्टोव, सेफ्टी स्टोव म्हणून आपण त्याचे स्फोट झालेले आपण ऐकलेले आहेत. त्यामुळे सेफ्टी कुठपर्यंत हा एक भाग महत्त्वाचा लक्षात घ्यावा लागतो. आणि त्या ठिकाणी पंप असतात, त्या पंपामध्ये लिकेज सुरू होतं, पंप वाहून जाऊ शकतात, टाक्या भरत असतात, त्या टाक्या कधीतरी वाहून जाऊ शकतात. ह्या पद्धतीने त्या कारखान्यामध्ये मी स्वतः 30 वर्ष अशा पेट्रोकेमिकल कंपनीत काम केलेलं आहे. आज जे मी बोलतो आहे ते 30 वर्षाचं माझं संचित आहे. त्यामुळे त्या कारखान्यामध्ये हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, धुराड्यामधून येणारे गॅसेस, प्लांट बिघडला की काळा धूर एकदम बाहेर येतो ढगासारखा, तो एक भाग होतो. म्हैसूर कॉलनी म्हणून मुंबईमधली जी एक त्या रिफायनरीच्या जवळची वसाहत आहे, तिथली घरं काही वर्षापूर्वी विकली जात नव्हती. त्याचं कारण त्या तिथे ते प्रदूषण, ते गॅसेस अमुक तमुक हे सगळे हवेबरोबर येतात, लोकांना त्रास होतो. अमोनियाचा वास तुम्ही चेंबूर भागामध्ये गेला तर हा नेहमी येतो त्या तिथे. बरोबर. त्यामुळे प्रदूषण हे होतं. त्या कारखान्यामध्ये सुद्धा काम करत असताना काही गोष्टी, उदाहरणार्थ व्हिनाईल क्लोराईड हा जो प्रॉडक्ट आहे, मी स्वतः त्या प्लांटमध्ये काम करत होतो. आणखीन एखाद्या गोष्टीचा दुरुपयोग किंवा त्याचा साईड इफेक्ट्स काय ते समजायला वेळ लागतो. तुम्हाला माहिती आहे की काही औषधं 15-15 वर्षांनी काढून घेतली जातात बाजारातून. त्याचं कारण त्याचे दुष्परिणाम समजायला इतकी वर्ष लागतात. बरोबर. हा व्हिनाईल क्लोराईड प्रोजेक्ट शेल कंपनीने त्यांचं जे हेगला नेदरलँड्समध्ये रिसर्च डिपार्टमेंट आहे, त्या तिथं रिसर्च करताना त्यांना 20 वर्षांनी समजलं की ह्या संपर्कामध्ये राहिले तर कर्करोग होतो, कार्सिनोजेनिक आहे तो. आणि त्यामुळे तेव्हापासून असं ठरलं की कुठल्याही प्लांटमध्ये काम करणारे कामगार लोक यांना 6 महिने ते 1 वर्षापेक्षा जास्त काळ त्या भागामध्ये काम करू द्यायचं नाही आणि दुसऱ्या प्लांटमध्ये मग त्यांना नेतात. ह्या पद्धतीने म्हणजे त्या कारखान्यातसुद्धा काम करणाऱ्या लोकांसाठी अशा प्रकारचे नियम बाळगावे लागतात. किंबहुना त्यांच्याकडं अद्ययावत मेडिकल सेंटर्स असतात, त्याच्यामध्ये वारंवार त्यांची मेडिकल तपासणी 6 महिन्यातून एकदा केली जाते. अहो, तुम्हाला माहिती आहे की मुंबई शहर कशासाठी प्रसिद्ध होतं? सूत गिरण्यांसाठी प्रसिद्ध होतं. पण त्या सुताचे बारीक बारीक धागे आपल्याला न दिसणारे हे श्वसनाबरोबर फुफ्फुसामध्ये जाऊन फायब्रोसिस होत असे पूर्वी. आणि तिथल्या दमटपणामुळे सुद्धा माणसाला सतत जास्त घाम येणं किंवा आणखीन काही, त्यामुळे कुठल्याही गोष्टीचे दुष्परिणाम आहेत हे विसरून चालणार नाही. 100% शुद्ध काही नाही. त्याचा वापर कसा आणि कुठे करायचा, तारतम्य ठेवून करायचा, हे मात्र समजलं पाहिजे. तर मंडळी, पेट्रोलियम उत्पादनं ही जरी काळाची गरज असली, आपल्या दैनंदिन जीवनातल्या विविध वस्तूंसाठी ते आवश्यक असलं किंवा उद्योगाची जरी गरज असली, तरी याचा नेमका किती आणि कसा कुठे वापर करायचा याविषयी तारतम्य बाळगणं गरजेचं आहे. त्यामुळं पर्यावरणाचं संवर्धन करायचं असेल तर कमीत कमी पेट्रोलियम प्रोडक्ट्सचा आपण दैनंदिन जीवनामध्ये वापर केला पाहिजे आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब केला पाहिजे. देशपांडे सर, तुम्ही कार्यक्रमात आज आलात आणि खूप छान आणि वेगळी अशी माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत. याबद्दल विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमाच्या वतीनं मी आपले आभार मानतो. नमस्कार. धन्यवाद. तर्क सुसंगत विचार सरणी, तंत्रज्ञाने होते प्रगती, देई मानवा सुख समृद्धी, निसर्ग अन्विज्ञान. विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी, जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे. विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय.